हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम आणि या सम मध्ये आपल्याला फिगर दिला आहे आणि या फिगर सकट आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलं आहे. चला पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन बघूया. काय दिलं इन द एडजॉइनिंग फिगर म्हणजे हे जे बाजूला फिगर आहे त्याच्याबद्दल काय दिलं आहे. एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी, एपी परपेंडिक्युलर टू बीसी हे दिलं आहे. ओके, एडी आणि बीसी पॅरलल आहे. हे दोन लाईन्स आहेत, हे दोन रेषा आहेत, हे एकमेकांना पॅरलल आहे. वा, आणि सांगितलं काय आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो फाइंड करायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगणार हो त्या चारही प्रॉपर्टी पैकी एक प्रॉपर्टी यूज करायचंय. चार प्रॉपर्टी आठवते ना, नाही बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, तर पहिल्यांदा सांगितलं दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दिलंय एडी आणि बीसी, ते लिहून घेतलं. ओके, आता हे सम सोडवण्यासाठी आणि स्वतःहून सोडवण्यासाठी मी ऑलरेडी ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईटचं एक व्हिडिओ केलंय. बघितलंय का? नाही बघितलंय? बघून घ्या. तिकडे मी 3 सिच्युएशन सांगितले, केस 1, केस 2, केस 3. ते सिच्युएशन्स काय आहेत ते एक्सप्लेन केलंय आणि ते समजून घ्या म्हणजे हे तुम्हाला समजेल. नाही बघितलं तर त्याचं पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला, आता इकडे काय दिलंय आपल्याला ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल बीसीडीचं रेशो पाहिजे ना एरियाचं. चला पहिल्यांदा ट्रायंगल एबीसी बघूया. हे आहे ना, ओके, ट्रायंगल एबीसी बघा. हे ट्रायंगल एबीसी या दोन्ही पॅरल लाईनच्या मध्ये आहे ना, म्हणजे लाईट बिटवीन द सेम पॅरल लाईन्स. ओके, आणि ट्रायंगल बीसीडी जे आहे हो ते पण सेम पॅरल लाईनच्या मध्ये आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स ते lie between the same two parallel lines. आणि आपल्याला माहिती आहे ते कॉन्सेप्ट मध्ये when two triangles lie between the same two parallel lines their heights are equal, त्यांची उंची सेम असते. म्हणजे आपण ते लिहू शकतो ना, डायरेक्टली लिहायचं का नाही, लिहावं लागेल ना. काय लिहावं लागेल? ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी lie between the same two parallel lines AD and BC, therefore their heights are equal. आता तुम्ही सांगितलं ओके हाईट्स इक्वल आहे म्हणजे एरिया पण एरिया इक्वल टू आपण बेस लिहू शकतो. चला आता बेस बघूया. आणि अशा वेळी म्हणजे जेव्हा ट्रायंगल्स लाई बिटवीन द सेम पॅरल लाईन असतात त्यावेळी बेस काय असतं? बेस म्हणजे त्या ट्रायंगलचं ते साइड जे पॅरलल लाईन वर लाई होतं त्याला आपण बेस म्हणतो. तर ट्रायंगल एबीसीचं कोणतं साइड पॅरलल लाईन वर आहे? बीसी, म्हणजे ते बेस आहे. ट्रायंगल डीबीसी जे आहे त्याचं कोणतं साइड पॅरलल लाईन वर आहे? बीसी. तुम्ही बघितलं आणि तुम्हाला समजलं ओके दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्यांचं बेस बीसी आहे म्हणजे त्यांचं बेस पण कॉमन आहे, सेम आहे. व्हेरी गुड, म्हणजे आपण तिकडे लिहिणार ऑल्सो दे हॅव अ कॉमन बेस, सेम बेस. व्हेरी गुड, म्हणजे आपल्याला काय समजलं? हे जे दोन्ही ट्रायंगल्स आहे त्यांचं हाईट सेम आहे, बेस पण सेम आहे. हाईट सेम आहे, बेस सेम आहे म्हणजे फोर्थ प्रॉपर्टी. म्हणजे आपण काय लिहिणार? आपल्याला माहित आहे दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम असणार आहे म्हणजे आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. का बरं? रिझन लिहायचं ना, ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस, इक्वल बेस आणि इक्वल हाईट. व्हेरी गुड, पण आपल्याला रेशिओ फॉर्म मध्ये लिहायचं ना एरिया. तर माहित आहे एरियाज इक्वल आहेत म्हणजे त्यांचं रेशिओ काय असेल? 1. व्हेरी गुड, म्हणजे लिहा तिकडे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू 1. आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. आता मला सांगा सोपं होतं की नाही? पण हे सम समजण्यासाठी आपण हे जे कॉन्सेप्ट केलंय ट्रायंगल्स बिटवीन द सेम टू पॅरलाईन ते मी केलंय ना, ते व्हिडिओ बघून घ्या. आणि नेहमी मी सांगतोय फक्त सोल्युशन साठी व्हिडिओ बघू नका. आपण का करतोय, का तसं लिहिलंय, का स्टेप्स केले, का ऍप्लिकेशन केलंय ते समजून घ्या. आणि ते समजलं तर तुम्ही कोणतंही सम स्वतःहून सोडवू शकता. आता तुम्हाला तर आवडलंच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.